नमस्कार मंडळी, सुप्रभात। आज सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आत्ता अमलतासची संपूर्ण टीम आज वेगळ्याच उत्साहात आहे। गाडीत बसल्यापासूनच चर्चा सुरू आहे। आजचा दिवस खास आहे कारण या वर्षीची शिवजयंती वेगळ्या पद्धतीने कशी करता येईल याबद्दल आम्ही सांगणार आहोत। वाऱ्याच्या झुळकीने केस विस्कटतात, डोंगरांच्या कुशीत शिरताच कोल्हापूर मागे पडतं आणि समोर उलगडतो इतिहासाच्या साक्षीनं उभा असलेला पन्हाळा। छत्रपतींच्या पाऊलखुणात दऱ्याखोऱ्यातून गुंजणारा इतिहास आणि त्याला सामोरं जाणारी आमची टीम। ही सफर फक्त डोंगर रांगांची नाही तर आठवणी, भावना आणि प्रेरणेची आहे। नेमकी कशी साजरी करायची ही शिवजयंती याचा अंदाज घ्यायचा असेल तर अमलतासच्या आमच्या पुढच्या प्रवासात तुम्हीही सामील व्हा। नमस्कार मंडळी, मी सुप्रिया पवार। मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। शिवनेरीच्या कड्यांवरून उगवणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांसारखं ते नाव छत्रपती शिवाजी महाराज। आजही हे नाव आपल्या मनामध्ये स्फूर्ती आणि अभिमान निर्माण करणार आहे। हा केवळ एका राजाचा इतिहास नव्हे तर संपूर्ण स्वराज्याच्या स्वप्नासाठी लढलेल्या तेजस्वी नेतृत्वाचा आणि हजारो मावळ्यांच्या निष्ठेचा इतिहास आहे। आज पन्हाळगडावरून तुमच्या समोर बोलत असताना एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली आणि ती म्हणजे आपण शेकडो वेळा या गडावर आलोत, खूप सारे फोटो काढून आपल्याच आठवणी इथे कोरत गेलो। पण मंडळी, हा गड उभा करण्यामागचं शौर्य, त्याचा पराक्रम, त्याचा इतिहास खोलवर जाऊन कितपत पाहिला बरं? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एका किल्ल्यावर झाला हे आपण नेहमीच ऐकतो। पण मंडळी, विचार करा, एका आईनं आपलं लेकरू युगपुरुष बनवण्याचं स्वप्न पाहावं, अगदी लहानपणापासूनच त्याला शूरवीरांची गीतं शिकवावीत, धर्म, नीतिमत्ता आणि राज्यकारभार याचे धडे द्यावेत आणि पुढे जाऊन याच मुलानं इतिहास घडवावा। ही गोष्ट किती विलक्षण आहे। आजही आपण शिवराय प्रत्येक घरात जन्माला आले पाहिजेत असं आपण म्हणतो, पण शिवराय जन्माला येत नाहीत तर ते घडवले जातात हे मात्र सपशेल विसरतो। स्त्रिया म्हणजे आई, भगिनी आणि कन्या, त्यांचा सन्मान हा माझ्या स्वराज्याचा पाया आहे ही केवळ शब्दांची रचना नव्हे तर शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेची खरी ओळख होती। शिवरायांची तलवार ही फक्त मुघलांसाठीच काढली गेली नाही तर ती स्त्रियांच्या सन्मानासाठीही चालली। आजही खरं स्वराज्य त्याच वेळी येईल जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतंत्र आणि सन्मानित वाटेल। शिवजयंती आली की उत्सव होतो, जयघोष होतो, महाराजांची गाथा गवगवली जाते। पण यंदाची शिवजयंती ही फक्त 2 दिवसांची नसेल तर महाराजांची हीच गाथा आपण आपल्या आचार विचारात आणण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करू। आपण नेहमी महाराजांबद्दल बोलतो, त्यांना मानतो, त्यांची आठवण काढतो, पण कधी त्यांच्या विचारांमध्ये जाऊन डोकावून पाहिले का? त्यांचं राज्यकौशल्य, नीतिमत्ता, शिस्त, माणुसकी या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनाचा भाग केलेत का? आपण महाराजांच्या अनेक गडकिल्ल्यांवर जातो, पण तिथला इतिहास आपल्याला भूगोलासहित माहिती आहे का? आपण ट्रेकिंगच्या नावाखाली जो इतिहास रचतो त्यात तथ्य किती आणि गैरसमज किती? महाराजांवर आधारित अनेक सिनेमे येतात, पण त्यातला खराखुरा इतिहास किती आणि काल्पनिक रंग किती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज अमलतास या व्यासपीठावर आपल्याला मिळणार आहेत। यंदाच्या शिवजयंतीला आपण मनापासून वेगळं असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करूयात। फक्त जय जयकार नाही, फक्त शोभायात्रा नाही, फक्त फोटो आणि स्टेटस तर अजिबातच नाही, तर यंदा आपण शिवरायांचे चरित्र वाचूयात आणि त्यातून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न तरी करूयात। तर अमलतासच्या या व्यासपीठावर आपण 2 अशा व्यक्तींना भेटणार आहोत जे महाराजांचं कार्य तरुण पिढीपर्यंत घेऊन येण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे। त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे अगदी 21 वर्षाची आदिती शिंदे। आदिती उत्तम मर्दानी खेळ खेळते, गडकिल्ल्यांचं संवर्धनही करते। चला तर मग भेटूया आदिती शिंदेला। जय शिवराय, मी आदिती शिंदे। अमलतास या व्यासपीठावरून आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे।
मला अभिमान आहे की मी या महाराष्ट्र भूमीत जन्माला आले। मला अभिमान आहे की मी या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मी आज जन्माला आले। खरं तर आपल्या महाराष्ट्र भूमीचा वारसा म्हणजेच आपले गडकिल्ले आणि गडकिल्ल्यांबद्दल जन्मताच मला खूप प्रेम आहे। छत्रपती हेच सर्वस्व हेच मानत मी आजपर्यंत माझं प्रत्येक कार्य केलं आहे आणि म्हणूनच मला आजपर्यंत माझ्या कोणत्याच कार्यात अपयश हे लाभलं नाही। प्रत्येक स्त्रीनी आत्मनिर्भर राहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्रीनी स्वतःचं संरक्षण करणं हेही आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे। प्रत्येक स्त्रीला शिवकालीन युद्धकला म्हणजे काय तर मर्दानी खेळ। ज्या मर्दानी खेळाच्या जोरावरती आजपर्यंत आपल्या महापुरुषांनी मोठमोठे पराक्रम गाजवलेत, मोठमोठे रणांगण हाती घेतलेत, हे सगळं शक्य झालं ते फक्त शिवकालीन युद्धकलामुळे। ह्यामध्ये शिवकालीन युद्धकला म्हणजे काय तर मर्दानी खेळ। ह्यामध्ये अनेक शस्त्र असतात, त्यामध्ये मग दानपट्टा, तलवार, भाला, ढाल, पाश, विटा असे अनेक शस्त्र आहेत आणि प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर राहिलं पाहिजे। प्रत्येक स्त्रीने मर्दानी खेळ खेळला पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे आणि म्हणूनच मी माझ्या गुरुजींकडून घेतलेला हा वारसा मी माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। प्रत्येक मुलींनी मर्दानी खेळ शिकलाच पाहिजे आणि तिनेही हा वारसा पुढेपर्यंत सुपूर्त केला पाहिजे, मला इतकंच वाटतं। धन्यवाद। तर मंडळी, आज आपण इथेच थांबणार आहोत आणि आता पुढच्या भागात भेटणार आहोत खास मान्यवरांना, म्हणजेच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सर यांना एका नव्या उपक्रमासोबत इतिहास समजून घेताना। तर भेटूयात पुढच्या भागात नव्या विषयासह अमलताशा सावलेत। धन्यवाद।